मित्रांनो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो होतो कॉलेजला तिकडे सगळे पोरं पाहत आहे माझ्याकडे मी ब्लॉग बनवतो म्हणून. आणि इकडे आमची हॉस्टेल गँग चालली नाही का. कट कर आता. तर मित्रांनो फायनल सुटलो तो कॉलेज नाही का. आता यांची इकडे चालू झाली कबड्डी. आता आम्ही उद्या सुट्टी त्याच्या आज शनिवार आहे त्याच्यामुळे उद्या सुट्टी ना. मग आता इथं लागली कबड्डी खेळायला. त्यांची कबड्डी पहा थोड्या वेळ तुम्हाला एक रेट दाखवतो नाही का. उचल उचल. तर मित्रांनो आता आपण पण चाललोय कबड्डी खेळायला नाही का. आता आपण देऊ सोमभाऊ कॅमेरा जरा सोमभाऊ मी पण येतोय कबड्डी खेळायला. आम्ही पण उतरतो मार्केटमध्ये. तर मित्रांनो आपण गेलो होतो आपण फायनली आलो तो बाहेर कारण की तिकडे झाले 7 जण 7 नाही 8 जण झाले ते. आणि रोहित रावांनी मारली रेड नाही खतरनाक मध्ये. अर आपण पाडली होती 5-5 ची टीम. आपला काश्मीरचा मित्र पण होता नाही का आपल्या टीम मध्ये. इकडे पण हा मित्र होता तो पण सोमभाऊ आले होते. आणि ब्लॉगर या ठिकाणी ब्लॉगर पण आमच्या साईडनं नाही का. ब्लॉगर मस्त. ए क्या रे पहले उसको आने तो दे. आउट करके आया वो. रुक 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 वो. त्यानंतर पप्पा आले होते आपल्याला घ्यायला. तर आपण आता चाललो होतो घरी. पप्पांनी दिली होती खूप हेवी ड्रायव्हरकडे चालवायला. प्रभात मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे काल मी घरी आलोय. तर आता आपण चाललोय अकोल्याला. काम होतं आपला अकोल्याला. आपण निघालो घरून अकोल्याला. आपण आलो तो अकोल्याला कामासाठी. ते काम्या इथं झोपलंय. आणि इकडे हे एक कार्टून आहे. हाय कर हाय कर रे. पुष्पा फ्लावर समझा क्या. तू गया तर आपण चाललो होतो आता बाबुरावची मिसळ खायला. बाबुरावची मिसळ ही अकोल्यात अतिशय फेमस आहे. तुम्ही जर अकोल्यात कधी आले तर नक्की विजिट करा नाही का. आता आपण चाललोय लोणी कोल्हारगोटी रोडला आहे नाही का. आणि इथं गाडी तुम्ही जरा जपून चालवा कारण की इकडे अकोल्याचे ड्रायव्हर जरा आडबंगाचे सगळे. जर तुम्हाला वड लागायला सुरुवात झाली ना तर तुम्हाला या बाई बाहेरच बोर्ड आहे. इकडं मस्त पार्किंग वगैरे करायचे आरामात. तिकडं अगस्ती मिल्क पार्लरच्या समोर झाली होती मिसळ वगैरे खाऊन. आता आपण चालू होतो ते डॉग पिकअप करायला. तर मित्रांनो आपण आलो होतो फायनली परत सेंटरला. ते झोपेल होतं नाही का. ते उठले ते बघतंय. मित्रांनो आपण आलो होतो प्रवास आणि आपण कुत्र एक्सचेंज केलं होतं नाही का. ते कुत्र मामाला दिलं होतं ना. आपण किती बसले नाही का. आणि त्याचं सामान घेतलं आपण शॅम्पू वगैरे.
हळूच डोकून पाहते बाहेर. त्याला जास्त हवा लागली ते परत मत जात नाही. आपल्याला दिसले ते आपले यश भाऊ नाही का. काय म्हणता यश भाऊ. आपण पोहोचलो होतो घरी. कुत्र बसलेलं होतं नाही का इकडं. कुत्र बसले इकडे येऊन झोपलो होतं नाही का. आणि त्याला आता आंघोळ घालायची आपण. अरे शांत थांब तू एका जागी इकडे यार. काय करायचं तुला बाहेर जाऊन नाही. मित्रांनो फायनल ते 2 झालं होतं. त्याला थंडी वाजत होती नाही का. त्याला उन्हात आणून ठेवलं होतं पण ते काय कापायचं थांबा नाही. ते व्यवस्थित स्वच्छ झालं होतं. त्याचे पिसा वगैरे होते ना त्याच्यासाठी अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आणला होता. नॉट स्पॉन्सर्ड मग आणला होता. अँटी डॅन्ड्रफ नाही म्हणता येणार. अँटी फ्लिया. हां तेच फ्लिया मॅनेजमेंट टिक आणि फ्लिया. आणि कुत्रं जर कसं आहे ते कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती का आपण दुपारी आणलं होतं कुत्रं. त्यामुळे आपल्याला त्या पेटुकल्याला विश नाही करता आला. आता त्याचा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे. तो मी तुम्हाला दाखवतो. आणि आमच्याकडे वाघाची भीती आहे म्हणून मी तुम्हाला ते कुत्रं पण जुन्या घरात नाही का नेऊन कोंडलं आहे. त्याच्या कोंडलं म्हणजे त्याच्यापाशी ठेवलं आहे. आणि याला काही घेणं नाही काय. त्याचा वाढदिवस आहे काय का काय. त्याला फक्त मोबाईल लागतोय. आणि इकडं सेलिब्रेशनचं वगैरे झालं होतं. ओ बड्डे बॉय. त्याला कळा आणि त्याला सुधराना झालं का. हो ते फुगे निम्मे खाली आले. यांनी डेकोरेशनच असं केलं होतं. नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आज आलो होतो आज मशरूमच्या याला. तर मशरूमच्या याच्यावर फायनली मायसिलियम ग्रोथ दिसते नाही का सगळ्या बॅगवर. आणि याला दररोज ह्युमिडिटी मेंटेन ठेवायला लागते. 60 ते 80च्या दरम्यान ह्युमिडिटी ठेवायला लागते. आधी पाणी मारून होते ना. मित्रांनो रोहितराव लगेच भेटले होते नाही का फोटो वगैरे काढायला व्हिडिओ त्यांच्या ब्लॉगसाठी. आणि याचं काय बी नसलं होतं काय माहिती. याचं सगळं बी नसलं होतं नाही का. ते वेगळीच ह्युमिडिटी दाखवत होतं. आणि इकडं मायसिलियम ग्रोथ वगैरे व्यवस्थित झाली. आपण पाणी वगैरे मारून झालं आहे. एक्सेस जे वॉटर आहे आपण ते बाहेर सगळं लुटून दिलं नाही का. आणि व्हेंटिलेशनसाठी ना 15-1 मिनटं 10-15 मिनटं ते खिडक्या उघड्या देऊन द्यायच्या. तिकडं मागं एक खिडकी ती पण उघडी करून ठेवली. इकडं एक खिडकी ती पण उघडून दरवाजा पण व्हेंटिलेशन व्हावं म्हणून नाही का. तर मित्रांनो फायनली ना बाहेर झाडायचं काम चालू होतं नाही का. हे लागले होते रील काढायला. इकडं बाहेर झाडायचं काम चालू आहे. त्याच्यामुळं आतमध्ये ना दरवाजा लावून घेतला आहे. धूळ आतमध्ये येऊ नये म्हणून. तेवढे तुम्ही स्पेसिफिक काळजी घेतली पाहिजे का. बाहेरची कोणतीच धूळ आतमध्ये नाही आली पाहिजे. इथं खूपच शांतता आहे म्हणून आपण ही खिडकी उघडी ठेवली नाही का. वारं वगैरे यायला व्हेंटिलेशनसाठी 15-1 मिनटं. आणि याच्यावर असे सगळ्यांना यांच्यावर असे मायसिलियम ग्रोथ दिसते नाही का. मला काय माहिती आता यांची रील माझ्यामुळे खराब झाली. बनव ना भाई. तुला कधी नाही म्हटलं का आपण. सगळ्या यांच्यावर मायसिलियम ग्रोथ दिसायला लागली नाही का. तर मित्रांनो अशा कंडिशनमध्ये राहत आहे नाही का मशरूम. आता आम्ही लाईट वगैरे सगळं बंद केलं आहे. लाईट वगैरे बंद राहते. इकडून दरवाजा आहे. फक्त एवढंच दिसतं आपल्याला आतमध्ये आल्यावर. हा प्रकाश आल्यावर. आज के लिए फिलहाल इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है.